जळगाव शहरातील अवैध सट्टा बाजार 10 दिवसांत बंद करा, अन्यथा मनसेच्या तीव्र आंदोलनाचा इशारा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मनसेचे थेट निवेदन. जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि सट्टा बाजार येत्या 10 दिवसांच्या आत पूर्णपणे बंद करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या अवैध धंद्यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली असून तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात मनसेने शहरातील काही प्रमुख आणि धक्कादायक ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे उघडपणे सट्टा बाजार सुरू आहे. जिल्हा पेठ पोलीस हद्द, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये चक्क शासकीय कार्यालयाच्या खालीच बिनधास्तपणे सट्टा सुरू आहे. तालुका पोलीस हद्द, गुजरात पेट्रोल पंप उड्डाणपुलाशेजारी बलकावलेल्या जागेवर आणि कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात थेट ग्रीन शेड उभारून बेकायदेशीर सट्टा चालवला जात आहे. रामानंद नगर पोलीस हद्द, रामानंद घाट नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार सुरू आहे. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अतिशय गंभीर बाब म्हणजे हे सर्व अवैध धंदे शासकीय कार्यालयांच्या आणि पोलिसांच्या नाकाखाली सुरू आहेत. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे, असा थेट आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 10 दिवसांच्या अल्टिमेटम मनसेने प्रशासनाला गांभीर्याने इशारा दिला आहे की पुढील 10 दिवसांत जर हे अवैध धंदे समूल नष्ट झाले नाहीत, तर मनसे जळगाव शहरात त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी हे निवेदन देतेवेळी मनसे उप महानगर अध्यक्ष राजेंद्र एस निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, विकास पाठरे, राजेश मराठे, इसुब खाटीक, अजमल खाटीक, अली खाटीक, बादशाह खाटीक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्या ठिकाणी येणं जाणं ते म्हणजे तिकडनंच असतात, कोण कशा रूपामध्ये येतात ते काही माहिती नाही, परंतु त्या ठिकाणाचा सट्टापट्टा हा कायमस्वरूपी बंद व्हायचा. हा फक्त आंबेडकर मार्केटचाच विषय नाही की रामानंद नगरचा जो घाट आहे त्या ठिकाणी जो घाटच्या बाजूला किनाऱ्यावरती ग्रीन शेड लावून ते बिनधास्तपणे सट्टा घेत असतात. काही कोल्हिल्स परिसरामध्ये, तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. परंतु एक महत्त्वाची जागा अशी की जे गुजरात पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी उड्डाण पूलच्या बाजूला त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशनचे यांची गाडी रोज ये जा करते, त्यांना त्या बाजूला दिसत नसल्यासारखा हा आमचा मोठा प्रश्न निर्माण होतो. का तिथे ते कानाडोळा करून ते सरळ जात असतील की यांचं काही देवाणघेवाण त्या ठिकाणी सुरू असेल म्हणून ते त्यांना बोलत नसतील. तर आम्ही आता पोलीस अधीक्षक धिवरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं 10 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण जळगाव शहरातील अवैध धंदे आपण तात्काळ बंद करावे, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन उभं करणार आहे. श्रीकांत धिवरे साहेबांना तुम्ही आज निवेदन दिलेले आहे, नेमकी काय अपेक्षा होती त्यांच्याकडून आणि त्यांनी काय रिस्पॉन्स दिला तुम्हाला? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचं कारण असं की जळगाव शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत याच्यामध्ये सगळे आले, सट्ट्या पत्त्यापासून सगळं सर्व काही. तर आता नवीन धाडी पडत आहेत. धिवरे साहेब आल्यापासून थोडा इम्पॅक्ट आहे, पण जे सट्टा आणि पत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या वस्तू लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी, कारण युवा पिढी ही बिघडत चाललेली आहे आणि जळगाव शहरामधून युवा पिढी जर बिघडत गेली तर येणारा भविष्यकाळ जो तरुण पिढीचा आहे अत्यंत धोकादायक आहे. त्याच्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने या निवेदनाची, या पत्राची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रावर कारवाई करावी, अशी आमची त्यांना एक विनंती आहे. पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेले आहे, नेमकं काय करा नाही? जळगाव शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता अवैध धंद्यांमध्ये सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. अवैध धंद्यांमुळे मुलं चुकीच्या मार्गाला जात आहे. जळगाव शहराचं वातावरण बिघडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आज पोलीस अधीक्षक साहेबांना, श्रीकांतजी धिवरे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे
की ज्याही प्रकारचे जळगाव शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत ते आपण तात्काळ बंद करावे. आम्हाला आशा आहे की श्रीकांतजी ढिवरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मेहनतीमुळे जळगाव शहरामध्ये अवैध धंदे बंद होतील. आम्हाला अवैध धंदे नको. यामुळे येणारा युवा वर्ग हा चुकीच्या मार्गाने जात आहे. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा चुकीच्या मार्गाने वाढतो. त्याच्यामुळे जळगाव शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे रक्तपात वाढलेले आहेत, अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या घटना वाढलेल्या आहेत. तर मी हीच विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत, आम्ही सर्व जळगाव शहर महाराष्ट्र सैनिक, आम्ही हीच विनंती करतो श्रीकांतजी ढिवरे साहेबांना, आम्ही हीच विनंती करतो पोलीस प्रशासनाला, आपण अवैध धंदे बंद करा. आपण तात्काळ एक एक पोलीस कॉन्स्टेबल असो, पोलीस कर्मचारी असो, त्याने सिंगमच्या रूपात येऊन जळगाव शहरामधले सर्व अवैध धंदे जेही असतील, अवैध धंद्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहे त्या तात्काळ बंद होणं गरजेचं आहे. यामुळे युवा वर्ग चुकीच्या मार्गाला जात आहे आणि जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा रक्तरंजित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच विनंती करते की तात्काळ अवैध धंदे पुनश्च सांगतो बंद करा, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती मोठं आंदोलन उभारणार येणाऱ्या वेळेमध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र.